यासाठी सर्व नगरपालिकेला ग्रामपंचायतला सूचना देण्यात आलेल्या आहे की पाणी फ्लोला कुठल्याही प्रकारचा बाधा राहू नये आणि पाणीचं डायरेक्शन असा असावा जेणेकरून जास्त पाणी आला तो म्हणजे ते कुठल्या घरामध्ये शिरणार नाही याच्यासाठी सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे। तसेच जो काही स्ट्रक्चर्स अनस्टेबल असेल ज्यांच्या खाली सबसर्फेस फ्लो असेल त्या ठिकाणी पण त्याला सूचना देण्यात आलेल्या आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये लँडस्लाइड प्रोन विलेज एक भी नाही आहे, परंतु आपल्याकडे ये जो दगड पडतो त्यासारखे काही गाव आणि लोकेशन्स आहे त्याच्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे। PWD आणि इरिगेशन विभागाला विशेषतः सूचना आहे की जो मायनर स्ट्रक्चर्स आहेत त्याला हे करावा आणि जो फ्लड कंट्रोलचे जे काही मेकॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी विशेष नियोजन करावा। जो कालवा आहे जो कॅनल्स आहेत त्याला रिकामी ठेवावा सो दॅट ओव्हरफ्लोचं पाणी त्याच्यामध्ये सोडता येतो ते ऑटोमॅटिकली तिथून जाणार आहे। हे सगळे गोष्टीचे नियोजन या अनुषंगाने करण्यात आलं आहे। आणि शेवटची गोष्ट आहे की ॲम्ब्युलन्सेस असेल शासकीय कर्मचारी आणि अधिकारी असेल सगळेजण फील्डवर येणार आहे। त्याच्यासोबत JCB या पोकलँड जो आपले अर्थ मूव्हर्स असतो त्यांचे आपण रिक्विजिशन विथ लेबर आपण केलेलं आहे जेणेकरून या सगळ्याच्या अनुषंगाने काय काय म्हणजे आपली पूर्ण तयारी या संदर्भामध्ये असावा। काही ठिकाणी एक्सेस प्रिपरेशन पण आपण करतोय जेणेकरून हे जो एपिसेंटर या लोकेशन यदि शिफ्ट झाला तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडथळा होणार नाही। नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या 5 तालुक्यामध्ये शाळा आणि कॉलेजेस उद्या बंद राहणार। आठवडी बाजार ओन्ली त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ग्रामीणमध्ये बंद राहणार आणि कारण नसताना प्रवास टाळण्याची सर्वांना सूचना परत देण्यात येत आहे आणि शेतकरीला पण विनंती करण्यात येत आहे की कारण नसताना आपण शेतामध्ये पण जाऊ नये बिकॉज फ्लड पाणीचा लेवल अगर सडनली वाढला या घटला त्याच्यामध्ये काही प्रमाणात म्हणजे कुठल्याही प्रकारचे अपघातात्मक धोका होऊ नये। शेवटचा विषय आपल्याकडे असलेले जो वॉटरफॉल्स आहे त्या ठिकाणी पोलीस आणि होमगार्डच्या माध्यमातून आणि आपदा मित्रांच्या माध्यमातून आपण बंदोबस्त ठेवणार आहे आणि त्यासोबत जो आपले जो लो लाईन ब्रिजेस आहे त्या ठिकाणी पण आपले म्हणजे डायव्हर्जन्स आणि रोड ब्लॉकेजेस राहणार आहे जेणेकरून तिथे कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही। आणि SDRF धुळेची एक पथक नाशिक शहरामध्ये आपण म्हणजे रेडी अवस्थेत ठेवणार आहे की यदि कधी डिप्लॉयमेंटची गरज पडली तर आपण करणार। त्याच्यासोबत रेल्वे विभागाला पण आपण कल्पना दिलेली आहे क्योंकि इगतपुरीचा जो मार्ग आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईला जोडणारे आणि मोठे प्रमाणात ट्रॅफिक असलेला मार्ग आहे तो त्या ठिकाणी इगतपुरी च्या भागासाठी या जो हवामान खात्याचा अंदाज आहे त्याची माहिती आपण रेल्वे विभागाला पण आपण पोहोचवलेली आहे। याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, पोलीस विभागाचे अधिकारी आणि आपदा विभागाचे अधिकारी या सर्वांना हायेस्ट अलर्टवर आपण ठेवलेला आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही, कुठल्याही जीवांची हानी होणार नाही, कुठल्याही प्रॉपर्टीचे पण नुकसान होणार नाही या आपला पूर्ण प्रयत्न आहे। आणि मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण सतर्क राहा, कुठल्याही गड किल्ल्यात कृपा करून जाऊ नका, कुठल्याही ट्रेकिंग वगैरेसाठी आपण उद्या जाऊ नका आणि विशेषतः जो आपले वॉटरफॉल्स आहे त्या ठिकाणी कृपा करून गर्दी या करू नका एवढी माझी सर्वांना सूचना आहे। परवाच्या दिवसाचा जो हवामानचा अंदाज आहे त्याचा विचार करून उद्याच्या दिवशी याच्यामध्ये काय अपडेट असेल तो ते परत आपल्याला कळवण्यात येईल, परंतु उद्याच्या दिवशी साठी जो हवामानचा अंदाज आलेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो आदेश दिलेला आहे नाशिक जिल्ह्यासाठी त्या आदेशानुसार आपण या सगळे नियोजन केलेले आहे। धन्यवाद।